चांगदेव हे महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील तापी पूर्णा संगमावरचे एक तीर्थस्थान. येथे संत मुक्ताईचा सहवास असल्याने परिसरात राहणाऱ्यांना परोपकारी स्वभाव निसर्गतःच लाभलेला. शेतकऱ्यांचे दुःख शेतकरी चांगला समजू शकतो, म्हणून दुसऱ्यांना सहकार्य करण्याच्या ध्येयाने प्रेरित झालेले अत्यंत सुस्वभावी तरुण श्री गोकुळ पाटील यांनी सुरुवातीला साई दत्त कृषी सेवा केंद्र व STD-PCOच्या माध्यमातून गावातील शेतकऱ्यांचा समूह करून वीर गुर्जर पुरुष बचत गट व जय श्रीकृष्ण कृषी विज्ञान मंडळाची स्थापना केली आणि परिसरातील गोरगरीब शेतकरी जनतेच्या मदतीला ते श्रीकृष्णासारखे धावून आले. त्यांनी अल्पभूधारक व गरीब शेतकऱ्यांच्या खरेदीच्या आवाक्याबाहेरील कृषी अवजारे मंडळामार्फत विकसित केली व अल्पशा भाडे तत्वावर शेतकऱ्यांना उपलब्ध करून देऊन एक अभिनव युगाचा प्रारंभ केला आणि शेतकऱ्यांच्या आयुष्याचा कायापालट करण्याच्या योजनेचा पाया रचला. त्यांची ही यशोगाथा. आज आपण श्रीकृष्ण विज्ञान मंडळ चांगदेव आणि वीर गुर्जर बचत मंडळ चांगदेव यांच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी या ठिकाणी आहोत. ह्या मंडळाने सामान्य माणसाची गरज, विशेषतः अत्यल्प भूधारक जो शेतकरी आहे त्याची गरज लक्षात घेऊन सुरुवातीला 2 पंप पाठीवरचे बॅकपॅक घेऊन आपल्या कार्याला सुरुवात केली. हे पंप घेण्यामागचा उद्देश असा होता की कीडनाशक तर त्याला फवारता येईलच, पण त्याचबरोबर तणनाशकांचा फवारणीसुद्धा त्याद्वारे करता येईल आणि अलीकडे पानाद्वारे पोषक द्रव्य पुरवण्याचं जे तंत्र आहे, ज्याला आपण फॉलियर स्प्रे म्हणतो, त्याचंही कार्य त्याद्वारे साधलेलं आहे. म्हणजे शेतकऱ्याला पानांमधून शोषल्या जाणाऱ्या खतांचा उपयोग, फॉलियर स्प्रेचा उपयोग खूप करता आला. पर्यायाने खतांमध्ये खूप बचत झाली, योग्य वेळेला योग्य खतं देता आली. तणनाशकांचा वापर वाढल्यामुळे तणांपासून पिकांचं संरक्षण झालं. अशा रीतीने हा एक भाग. दुसरा भाग, प्रत्येक शेतकऱ्याला सगळी अवजारं जी लागतात ती आपल्याकडे असतीलच असं नाही, किंवा काळानुसार किमतीनुसार त्याला घेणं ते परवडतही नाही. म्हणून 1 बैलावर चालणारी, 2 बैलावर चालणारी, 2 दात्यांची, 3 दात्यांची, 4च काय 5, 6, 7 दात्यांची उपकरणंसुद्धा ही करून घेतली. आणि त्यामुळे शेतकऱ्यांना ती भाडे तत्वावर देऊन शेतकऱ्यांना अत्यल्प भूधारकाला मदत कशी करता येईल हा मुख्य उद्देश त्याच्यामध्ये ठेवला. आणि ह्या मंडळाचे सर्व सहकारी या बाबतीत जेव्हा कुठे बाहेर जातात तेवढं त्याचं निरीक्षण करून आपल्याकडे तशी उपकरणं त्यांनी करून घेतली आहेत. आज जवळपास वेगवेगळ्या प्रकारची 25 ते 30 प्रकारची उपकरणं ही आपल्याकडे बचत गटामध्ये आहेत. आणि त्यामुळे गरजेनुसार सर्व शेतकऱ्यांना आपल्या गरजा भागून कमीत कमी श्रमात, कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त चांगलं उत्पन्न काढण्याचं तंत्र या ठिकाणी साधलं जात आहेत. जोही शेतकरी ही उपकरणं घेऊन जातो, ती उपकरणं परत आणल्यानंतर म्हणतो की मला याचा खूप लाभ झाला, अजून यात काही सुधारणा पाहिजे का, असे मंडळाचे जे पदाधिकारी आहेत, गोकुळभाऊ वगैरे, त्यांचे सर्व कंपनी सहकारी हे ती विचारतात आणि त्यानुसार परिसरातल्या वर्कशॉपमध्ये जाऊन स्वतः हजर राहून ती उपकरणं त्यांच्याकडून तयार करून घेतलेली आहेत. आणि आज त्यांचा साठा आहे. भाडंसुद्धा 20 रुपयापासून 50 रुपयापर्यंत अत्यल्प असं ठेवलं आहे. ट्रॅक्टरवर चालणारे रोटाव्हेटर ते सुद्धा बचत गटाजवळ आहेत, त्याचासुद्धा उपयोग होतो आहे. आपण तुऱ्हाटी, पऱ्हाटी म्हणजे ज्याला आपण पळखाटी म्हणतो, ते काढण्याचं उपकरण, ज्याला आमच्या इकडच्या भाषेमध्ये व्ही पास म्हणतात, कोनिकल असा त्याला अँगल असतो. आणि तो व्ही ते एकच चाच घेऊन, कारण अलीकडे पट्टा पद्धत म्हणजे 5 फूट पेरण्याची पद्धत सुरू झाली आहे, ते पळखाटा फेकण्याचं कामसुद्धा हे उपकरण एका दिवसाकाठी 5 ते 7 एकरचं काम हे उपकरण करू शकते ट्रॅक्टरने. एवढंच काय, तर विज्ञान मंडळाने शुद्ध बियाण्यापोटी फळे रसाळ गुमटे ह्या उक्तीनुसार शेतकऱ्यांपर्यंत शुद्ध बियाणे पुरवण्याचा उपकल्प, म्हणजेच विज्ञान मंडळाने कृषी विद्यापीठामधून पायाभूत बियाणे मिळवून शेतकऱ्यांना त्याचे सीड प्लॉट देऊन ते बियाण्यांची वाढ करण्याचं कामसुद्धा सुरू केलेलं आहे. अवघ्या 10 क्विंटलवरती सुरुवातीला सुरू केलेलं हे प्रकल्प किंवा ही योजना आज 400 क्विंटलपर्यंत पोहोचलेली आहे. म्हणजे आज 400 क्विंटलचं बीजोत्पादन या ठिकाणी होत आहे. आणि एवढ्या धान्याचा साठा करण्यासाठी वेअरहाऊस नव्हतं, म्हणून शासनाच्या गोडाऊन स्कीम अंतर्गत या ठिकाणी गोडाऊनसुद्धा मिळवलेलं आहे. त्याचं बांधकाम आता या ठिकाणी सुरू आहे. आणि या पद्धतीने सगळीकडे जास्तीत जास्त बियाणे पुरवण्याचा मानस हा मंडळाचा आहे. विशेषतः हरभऱ्याचं बियाणे यावर्षी खूप मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी निर्माण करण्याचं कार्य हे सुरू आहे.
ग्राम बीजोत्पादन योजनेअंतर्गत गोकुळ पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केलेल्या या प्रकल्पात प्रक्रिया पूर्ण केलेले शुद्ध बीज व्यवस्थित पॅकिंगमध्ये शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाते. तसेच पेरणी यंत्र व ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पेरणीसाठी मदत केली जाते. मंडळाच्या या अथक परिश्रमाने हिरव्यागार व कसदार पिकांनी फुललेली ही शेते कृषी क्रांतीची जणू नांदीच आहे. कृषी अवजारे, बियाणे यांच्यासह शासनाच्या विविध योजनांची माहिती जय श्रीकृष्ण कृषी विज्ञान मंडळाद्वारे वेळोवेळी दवंडीच्या माध्यमातून गावकऱ्यांना दिली जाते. तमाम शेतकरी बांधवांना कळवण्यात येते की जय श्रीकृष्ण कृषी विज्ञान मंडळ यांच्या सौजन्याने कळवण्यात येते की सन 2013-14 मध्ये रब्बी हंगाम गहू पीक विमा ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया यांच्याकडे उतरवायचा आहे. तरी ज्या शेतकऱ्यांना सदर योजनेचा फायदा घ्यायचा आहे त्यांनी तालुका कृषी अधिकारी मुक्ताईनगर यांच्याशी संपर्क साधावा. तसेच केळी करपा निर्मूलनासाठी तालुका कृषी अधिकारी मुक्ताईनगर यांच्याकडे औषधी उपलब्ध आहे. तरी सर्व केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केळी करपा निर्मूलनासाठी औषधी किटचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. रासायनिक खतांचा जर विषय घेतला तर आपल्या भागामध्ये खतं जमिनीवरून फुकून देण्याची पद्धत आहे. त्याच्यामध्ये खतांचा खूप ऱ्हास होतो. म्हणून युरिया, DAP, पोटॅश यांच्या ब्रिकेट्स गोळ्या करण्याचं कार्यसुद्धा मंडळ करते आहे. त्याचं प्लांट या ठिकाणी प्रोसेसिंग यंत्र हे गेल्या 2-4 वर्षापासून कार्यान्वित आहे आणि त्यामुळे अवघ्या 30-35% खतामध्ये दुपटीनं उत्पन्न घेण्याची किमया शेतकऱ्यांनी या ठिकाणी साधलेली आहे. हव्या तेवढ्या अंतरावर किंवा रूट कॅनॉपीमध्ये मुळांच्या क्षेत्रामध्ये खतं देण्याचं कार्य यामुळे सक्सेस झालेलं आहे आणि तसे अनुभव मिळालेले आहेत. वीर गुर्जर पुरुष बचत गटाच्या यंत्रामुळे कमी खर्चात हंगाम मिळण्याची ही जिवंत प्रतिक्रिया. हे कोळप मी वीर पुरुष बचत गट चांगले यांच्याजवळ घेतलेलं आहे. त्यांचं फक्त दर 50 रुपये होता. त्या 50 जवळजवळ या एवढ्या क्षेत्रासाठी मला 700 रुपये खर्च आला असता. ते 50 रुपयामध्ये माझं काम झालेलं आहे आणि काम म्हणजे चांगलं होत असतं. त्याचा पहिल्यांदा अनुभव घेतला मी. आता यापुढे मी बैलजोडी घेणार होता, आता बैलजोडीसुद्धा घेणार नाही. कारण एवढी 50,000ची बैलजोडी घ्यायचं म्हटलं म्हणजे त्याचा खर्च वाढला. 50 रुपयात जर काम होत आहे मग कशाला बैलजोडी घ्यायची. अशा प्रकारे गरजवंत शेतकऱ्यांना कृषी अवजारे, शुद्ध बियाणे, खतांच्या ब्रिकेट्स पुरवठा करून गावकऱ्यांना कृषी सेवा देणारे हे आहेत जय श्रीकृष्ण कृषी विज्ञान मंडळ व वीर गुर्जर पुरुष बचत गटाचे गोकुळ पाटील आणि त्यांचे सहकारी. आपल्याला जर त्यांच्याशी संपर्क करायचा असेल तर त्यांचा मोबाईल क्रमांक आहे 94 223 41 625. जाता जाता महाराष्ट्र शासनाच्या वतीने जळगाव जिल्ह्याच्या आत्मा योजनेचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी माननीय श्री संभाजी ठाकूर यांचे मनोगत. श्रीकृष्ण विज्ञान मंडळ तालुका मुक्ताईनगर येथील अध्यक्ष आणि सदस्य हे नेहमीच आमच्या कृषी विभागाच्या सर्व योजनांमध्ये अगदी हिरिरीने भाग घ्यायचे. मग ती कृषी विभागाची सहल असेल, प्रशिक्षण असेल, प्रदर्शनी असेल, प्रात्यक्षिका असतील किंवा जे काही उपक्रम असतील त्यामध्ये हे सर्व सदस्य भाग घेत असत. आणि तेव्हापासून मला असं वाटत होतं की ह्या सर्व सदस्यांना काही ना काही अशी योजना आपण देऊ किंवा यांना असं सामावून घेऊ की ज्या अन्वये यांना शेतकऱ्यांची सेवा करता येईल आणि एखादी चांगली योजना या लोकांना मिळून जाईल. आणि मग मला पटदिशी आठवलं की आपण या मुलांना ग्रामोत्पादनाची माहिती द्यावी. ही सर्व माहिती या मुलांना सदस्यांना दिली आणि ती सुद्धा त्यांना अतिशय पटली, जेणेकरून एक तर ग्रामोत्पादनातून चांगलं बियाणं ते तयार करू शकतील, त्यांना डिपार्टमेंटचं जे काही अर्थसहाय्य असेल ते मिळेलच, शिवाय त्यांच्या भागातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सेवा सुद्धा त्यांची होईल. या उद्देशानं मग त्यांनी 2006 पासून ग्रामोत्पादनाला सुरुवात केली आणि 2013 मध्ये दरवर्षी ते बियाणं तयार करतात. कृषी विभाग म्हणून आम्हीच ते बियाणं खरेदी करतो. त्यानंतर वाशिम, बुलढाणा इथं जिल्ह्यातून त्यांच्या बियाणाला प्रचंड मागणी असते
2013 त्यांनी जवळपास 183 क्विंटल बियाणं तयार केलं आणि 112 क्विंटल बियाणं त्यांनी जिल्ह्याबाहेर विक्री केलेलं आहे. आणि आम्ही आत्मामधून सुद्धा जवळपास 6.5 लाखाचं बियाणं त्यांच्याकडून विकत घेतलं. आणि अशा पद्धतीने त्यांनी फक्त बियाणं निर्मितीच नाही केली, तर आम्ही त्यांना यापुढे जाऊन बीज प्रक्रियासाठी सुद्धा आम्ही त्यांना संयंत्र दिलं 5.5 लाखाचं. पुन्हा त्यांची मागणी आली की साहेब आम्हाला सर्व प्रोसेसिंग आम्ही करतो, पण आम्हाला बॅगा ठेवायला गोडाऊन नाही आहे. पुन्हा डिपार्टमेंटकडून त्यांना आम्ही गोडाऊनची सुद्धा स्कीम दिली, त्यासाठी सुद्धा आम्ही त्यांना 7 लाख रुपये दिलेले आहेत. अशा पद्धतीनं श्रीकृष्ण विज्ञान मंडळाचं कामकाज हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. याशिवाय खात्याकडून त्यांना युरिया ब्रेकेटचं सुद्धा मशीन आलेलं आहे आणि युरिया ब्रेकेटचा सुद्धा वापर ते अतिशय चांगल्या पद्धतीने करतायत. आणि असं विज्ञान मंडळाची प्रगती उत्तरोत्तर निश्चित वाढत चाललेली आहे.